पाकिस्तान येथे दिनांक 22/2/26 ते दिनांक 28/2/26 पर्यंत मूर्ती पुनःप्राण प्रतिष्ठापना, सुवर्ण कळसारोहण व श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. या दरम्यान सकाळी काकड आरती होणार आहे आणि ज्ञानेश्वर पारायण असेल, भगवद्गीता पारायण राहणार आहे आणि दुपारी 7:30 ते 8:30 पर्यंत दररोज संध्याकाळी 7:30 ते 8:30 पर्यंत श्री 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 पराविद्यानंदगिरी माताजी व श्री बाळकृष्ण गारू यांचं तेलुगूमध्ये श्रीमद भागवतम या विषयावर तेलुगूमध्ये प्रवचन होणार आहे. आणि दिनांक 26 रोजी श्री 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 संपूर्णानंदगिरी स्वामी हैदराबाद यांच्या हस्ते कळसारोहण कार्यक्रम व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दिनांक 28 रोजी शनिवारी सकाळी श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह यांच्या निमित्ताने सकाळी 9 वाजता प्रतानम, दुपारी 12 वाजता विवाह आणि दुपारी 12 ते 3 पर्यंत महाप्रसाद वाटप आणि संध्याकाळी 5 वाजता रुक्मिणीवर श्रीकृष्ण यांचं शोभायात्रा निघणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहून शोभा आणावी व श्रीकृष्ण कृपा कटाक्ष प्राप्त करावा अशी मी कमिटीतर्फे आवाहन करीत आहे. सांगा, जे श्रीकृष्णाची मूर्ती आहे कुठून आणलेली? ही श्रीकृष्णाची मूर्ती बागलकोट जवळ इरकल म्हणून जे गाव आहे त्या गावातून आम्ही ही काळ्या पाषाणाची मूर्ती आणलेली आहे. मैसूर शिला असं म्हणतात त्याला. त्या पाषाणाची आम्ही ती मूर्ती आणलेली आहे. ती 4 फुटाची कृष्णाची मूर्ती आहे. त्या कृष्णाच्या मूर्तीसह आम्ही परत नवग्रह मूर्ती आहेत, श्री मारुती आणि संतान नागुलू, श्री गणेश मूर्ती आहे, गरुड आणि कासव या सर्व विविध मूर्त्यांची सुद्धा आम्ही नवीन प्रतिष्ठापना करीत आहोत.